नमस्कार मंडळी, चला तर करूया चवदार, क्रिस्पी आणि हेल्दी असे तिखट आप्पे. याच्याकरता मी डाळींचं प्रमाण घेतलेलं आहे. उडीद डाळ 1 वाटी, चणा डाळ 1 वाटी, तूर डाळ अर्धी वाटी आणि मूग डाळ अर्धी वाटी. त्याचबरोबर त्यामध्ये मेथी टाकायची आहे. मेथी दाणे साधारण आपल्या मिश्रणाच्या डब्यामध्ये असते तेवढी अर्धी वाटी अशी मी घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या सगळ्या डाळी ज्या आहेत आपल्याला एका भांड्यामध्ये टाकायच्या आहेत भिजवण्याकरता अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ ॲड करायचं आहे. तांदळाचं प्रमाण हे आपण ज्या 4 वाट्या घेतलेल्या डाळींकरता त्याच 4 वाट्या भरून घेतलेल्या आहे. हे तांदूळ रेशनचे आहेत. हे सगळे तांदूळ आपल्याला जे 4 वाट्या आहेत ते आपल्याला डाळींमध्ये मिक्स करायचं आहे आणि छान धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून भिजत ठेवायचं आहे. ही प्रोसेस मी शनिवारी दुपारी 2च्या दरम्यान केलेली आहे. रविवारी आपण हे आप्पे करणार आहोत. आता वाजलेले आहेत शनिवारचे रात्रीचे 10. डाळी आणि तांदूळ आणि मेथीचे दाणे असे छान भिजलेले आहेत. आपल्याला आता हे सर्व डाळी आणि तांदूळ वाटून घ्यायचं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे आपले मिश्रण आहे ते टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आलं आणि मिरची ह्या 2 गोष्टी ॲड करायच्या आहेत. बॅटर वाटतानाच छान आलं आणि मिरची धुवून घ्यायची आहे आणि वाटून घ्यायची आहे. सर्व मिश्रण हे वाटून आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे मिश्रण इडलीचं बॅटर असतं त्याच पद्धतीने त्याच टेक्स्चरने वाटायचं आहे. फक्त पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. हे असं वाटून झाल्यानंतर छान ढवळून घ्यायचं आहे. ही प्रोसेस मी शनिवारी रात्री 10 वाजता केलेली आहे. आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी फर्मंट झालं की आपल्याला याचे आप्पे करायचे आहेत. रविवारचे सकाळचे 8चे वाजलेले आहेत आणि मिश्रण छान तयार झालेलं आहे. आता आपण त्या मिश्रणामध्ये त्या बॅटरमध्ये मीठ घालायचं आहे आणि असं ह्या पात्रामध्ये आपल्याला आप्पा पात्रामध्ये आप्प्याचं आपण जे बॅटर तयार केलं आहे ते आपण बाहेरच्या साईडने सोडून घ्यायचं आहे. आता हे आप्पे पात्र नॉनस्टिकचं आहे. भिड्याचंही यामध्ये भेटतं आणि मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं. हे आप्पे पात्र जे आहे ते माझ्याकडे 12 होलचं आहे. 6 होलचंही आप्पे पात्र असतं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बाहेरच्या साईडने मी आधी सोडलेलं आहे. त्यानंतर आतल्या साईडने सोडून घ्यायचे आप्पे. मंद गॅसवर हे सगळं प्रोसेस करायचं आहे जेणेकरून हे जे आपले आप्पे आहेत ते पोटात कच्चे राहणार नाहीत आणि छान क्रिस्पी होतील आणि छान शिजतीलसुद्धा. ही प्रोसेस करून झाल्यानंतर आपल्याला एका साईडने झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरतीच. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने शिजवायचं आहे. आता हे एका बाजूने छान तयार झालेले आहेत. एका चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे उलटून घ्यायचे आहेत. इझिली निघतात हे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान रोस्ट करून घ्यायचे आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. हे बघा, हे अशा पद्धतीने निघतात ते पटकन. कलर असा छान ब्राऊन यायला पाहिजे. तयार आहेत आपले आप्पे. नारळाच्या चटणीसोबत छान सर्व करायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. धन्यवाद.